जनता मंदिर प्रोटेस्ट चल रहा है, इसके बारे में आप पूरी वीडियो की जानकारी यहाँ से देख सकते हैं। हमारे चैनल को सब्सक्राइब कर लें, लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। जो लाठी चार्ज हुआ है उस पर मैं बोल चुका हूँ, इट वॉज वेरी ब्रूटल। और जिन पुलिस ऑफिसर्स ने ये करा है उनको लेकर हम कोर्ट में जाएंगे। और हमारे प्रोटेस्ट का आज 34th डे है। सोनम सर की हंगर स्ट्राइक जारी है। आज उनकी हंगर स्ट्राइक का 26th डे है। तो जब तक हमारी डिमांड्स नहीं होती, डिमांड्स पूरी नहीं होती, तब तक हमारा प्रोटेस्ट जारी रहेगा। बट वी आर रिक्वेस्टिंग सोनम सर टू एंड हिज हंगर स्ट्राइक बिकॉज वी कैन नॉट अफोर्ड टू लूज हिज लाइफ। ये बात 2 दिनों से लगातार जंतर मंतर के बाहर सड़कों पे हंगामा हो रहा है, वारदात हो रहे हैं, आप भी लगातार अपील कर रहे हैं लेकिन ऐसी चीजें ना करें। कौन से लोग ये बाहर से लोग भेजे जा रहे जानबूझकर प्रोटेस्ट को खराब करने के लिए। हम यहाँ पर 1 महीने से बैठे हुए थे, 1 महीने में ऐसी कोई वारदात नहीं हुई। लेकिन अब क्या हो रहा है, जैसे ये प्रोटेस्ट बड़ा हो गया है तो ये बाहर से गुंडे भेजे जा रहे हैं बीजेपी द्वारा जानबूझकर लोगों को उकसाने के लिए। और यही लोग हैं जो पथराव करे बीजेपी के। पुलिस यहाँ पर पत्थरों के ट्रक लाकर रखती है, बीजेपी के गुंडे आते हैं, वो पत्थरबाजी करते हैं और फिर कॉकरोच जनता पार्टी के लोगों को बदनाम करते हैं। What about the discussion? The central cabinet ministers are saying door is open. Our door is, जंतर मंतर's door is also open. अभिजित दिपकेजी, तुमची आता भूमिका काय नक्की नेमकी? तुम्ही आंदोलनावरती ठाम आहात, परंतु चर्चेसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. चर्चेसाठी तुम्ही जाणार की सरकार इकडे आहे? आम्ही मागच्या वेळेस सरकारकडे गेलो होतो चर्चेसाठी. पण सरकारने 5 तास बसून ठेवलं. 5 तासात ते फक्त 10 मिनिटं बोलले. तर त्यांनी एका प्रकारे आमचा पूर्ण टाइम वेस्ट केलेला आहे. आता जर सरकारला चर्चा करायची असेल तर ही सरकारच्या घरी होणार नाही, आता ती जंतर परंतु मंतर. दिपकेजी, या आंदोलनामध्ये अनेक वेगळ्या शक्ती देखील घुसलेल्या आहेत, तुमचं आंदोलन बिघडवण्याचं काम करतात आहेत आणि या सगळ्या आंदोलन बिघडवत असताना पोलिसांचा देखील सौम्य लाठीचार्ज जो आहे तो आंदोलकांवरती होताना पाहायला मिळतोय. काय सांगाल या संदर्भात? जे लोक इथं उत्मात करतात पोलीस त्यांना काही करत नाही. 12-12 वर्षांच्या मुलींवर लाठीमार करतायत. ते 15-15 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडून त्यांना मारतायत. पण जे सिव्हिल ड्रेसमध्ये काही लोक दगड फेक करत होते आणि असं पाहण्यात आले की काही पोलीसवाल्यांनी सुद्धा गाड्या फोडलेल्या आहेत. तर सिव्हिल ड्रेसमधल्या पोलिसांनी गाड्या फोडल्या, त्याचे व्हिडिओ आलेले आहेत. तर पोलीस कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज आहे. पोलीस कुठं ना कुठं जे बाहेरून गुंडे येत आहेत त्यांच्यासोबत मिळून हे प्रोटेस्टला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रात देखील जनता मंदिर में प्रोटेस्ट चल रहा है, उसके बारे में इस वीडियो में पूरी जानकारी मिलेगी आपके लिए। इस वीडियो को लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। हमारे चैनल पर नए, हमारे चैनल को सब्सक्राइब कर लें और वीडियो लास्ट तक जरूर देखें। वीडियो में बहुत ज़्यादा मजा आने वाला है। महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, तर परवा पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या आंदोलन करतायत. कशा पद्धतीने या सगळ्या आंदोलनाला बघताय आणि तुमचा जाहीर पाठिंबा काय तुमचा मेसेज आहे? मी माझा मेसेज हाच आहे जो मी आधीच म्हणत होतो की आता वेळ आलेली आहे. आपल्या सगळ्यांना आपले जे पॉलिटिकल डिफरन्सेस आहे ते बाजूला ठेवावे लागतील. आपले जे काही आयडिओलॉजिकल डिफरन्सेस आहे ते बाजूला ठेवावे लागतील. कारण की आता जो विषय तो खूप मोठा विषय आहे, देशाच्या भविष्याचा विषय. जर आज आपण एकत्र येऊन आवाज नाही उठवली किंवा आंदोलन नाही केलं तर ह्या देशात वाचवण्यासारखं काही राहणार नाही. मुलांचं भविष्य वाचवण्यासारखं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की मुलांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हा सगळा आंदोलनाचा प्रकार सुरू आहे आणि फेसलेस आंदोलन आहे अशा पद्धतीची टीका करतात. मुख्यमंत्री फडणवीसांना माझी एकच विनंती आहे, तुमच्या घराच्या 500 मीटरवर आकांक्षा चतुर्वेदीने आत्महत्या केली होती. पहिले तिच्या घरी जा साहेब, तिच्या घरी जाऊन भेटा. तिचे आईवडील आजही म्हणतात की आमच्याकडे सरकारचं कोणीच नाही आलेलं आहे. तर तुम्ही तुमचं काम आधी नीट करा, नंतर दुसऱ्यांना ज्ञान द्या.